वडगाव मावळ जांभूळ येथील एक्झर्बिया अबोर्ड फेज 1 या रहिवासी संकुलाने पर्यावरणपूरक आणि सुरक्षित जीवनशैलीचा आदर्श निर्माण केला आहे। या संकुलामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा प्रकल्प आणि CCTV सुरक्षा व्यवस्था प्रभावीपणे राबवण्यात आली आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीद्वारे इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी विशेष फिल्टर प्लांटमधून स्वच्छ करून साठवले जाते किंवा जमिनीत मुरवले जाते। यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते आणि उन्हाळ्यातील पाणी टंचाईची तीव्रता कमी होते। तसेच संकुलात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून सौर पॅनेलद्वारे निर्माण होणारी वीज लिफ्ट, पाणी पुरवठा मोटार, कॉमन लाइटिंग आणि इतर सुविधांसाठीही वापरली जाते। त्यामुळे वीज बिलात मोठी बचत होत आहे। सुरक्षेच्या दृष्टीने संकुलात 60 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसरावर सतत नजर ठेवता येते आणि रहिवाशांना सुरक्षिततेची भावना मिळते। या उपक्रमांमुळे संकुलात पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत आणि सुरक्षिततेचे आदर्श मॉडेल निर्माण झाले आहे। या संपूर्ण प्रकल्पाविषयी संकुलाच्या अध्यक्षा प्रज्ञा मेहता सांगतात। नमस्कार, मी प्रज्ञा मेहता, एक्झर्बिया B1 बूथ सोसायटीत राहते। मी ह्या बिल्डिंग B1 ची चेअरमॅन आहे आणि हे तुम्ही बघत आहात हे आमचे इंटरनॅशनल सर्व्हर्स आहे। 4 वर्ष पूर्वी आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये कॅमेरा इन्स्टॉल केला। या कॅमेरा इन्स्टॉलेशनच्या मागचा रिझन आहे सिक्युरिटी। सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन आहे सिक्युरिटी। या 60 कॅमेऱ्यात आता काय काय गोष्ट कव्हर होती। सगळ्यात पहिले पूर्ण बिल्डिंग, प्रत्येकी फ्लोअरवर 2 कॅमेरा आहे। टोटल 7 फ्लोर्स आणि 2 कॅमेरा। नंतर आमच्या टेरेसवर आम्ही सगळीकडे टेरेसवर आम्ही कॅमेरे लावले आहेत। त्यामुळे आमची सिक्युरिटी मेंटेन राहते। आणि नंतर लिफ्टमध्ये, दोन्ही लिफ्टमध्ये कॅमेरा इन्स्टॉलेशन आहे। दोन्ही साईडच्या पार्किंगमध्ये कॅमेरा इन्स्टॉल्ड आहे। नंतर हा कॉरिडोर आहे आमचा, कॉरिडोरमध्ये आणि पूर्ण बिल्डिंग ऑल राऊंड अबाउट सगळीकडे आम्ही कॅमेरा इन्स्टॉल केला आहे। आता ह्यामुळे काय होतं की आमच्या बिल्डिंगमध्ये आता तुम्ही जर बघत असाल तर आमच्या दुसरे बिल्डिंग आहे किंवा आजूबाजूचा जो एरिया आहे तिकडे खूप जास्त म्हणजे तर तुम्ही बघत आहात सगळीकडे चोरी होतात आणि काय काय म्हणजे थेफ्ट ऑकर होत असतं। आता आमच्या बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी असल्यामुळे एक प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे। ते आहे ते की इथे आमच्या बिल्डिंगमध्ये कधीच आतापर्यंत एक पण चोरीचा मुद्दा आलेला नाहीये। कंप्लीट सिक्युरिटी आहे। तर हे कॅमेरा इन्स्टॉलेशनचा मागचा आमचा उद्देश आहे। मी दुसऱ्या बिल्डिंगच्या लोकांना, ह्या पूर्ण सोसायटी सगळ्या लोकांना मी हे सजेस्ट करते की सगळ्यांनी इन्स्टॉल करावा। आणि इम्पॉर्टंट एक राहिलं ते आमच्याकडे इंटरनॅशनल सर्व्हर्स आहे। तर त्यामुळे जर काही आढळलं तर लोक ते पोलीसवाले आणि ते सगळे पूर्ण हार्ड डिस्क घेऊन जातात। तर ह्याच्यामुळे ते होतं की हार्ड डिस्कचं काही प्रॉब्लेमच नाही आहे, सगळं ऑनलाईन आहे। तर जे पण व्हिडिओ काही असेल तर ते आम्ही प्रोव्हाइड करू शकतो आणि कंटिन्युअस मॉनिटरिंग असतो। त्यामुळे आम्ही काही पण म्हणजे तुम्ही बघत असाल आमची पूर्ण बिल्डिंग सगळं म्हणजे कंप्लीट स्वच्छ आहे। कुठेही पॅकेट्स नाही, कुठे तुम्ही काही पण कचरा, कारण की आम्ही ते लोकांना ऑलरेडी आम्ही केलं आहे की कोणीही कचरा फेकताना दिसलं तर त्यांना आम्ही फाईन बसतो। कारण की स्वच्छता पण हे बिल्डिंग किंवा सोसायटी ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे। हा तुम्ही बघत आहात ही आमचा सोलारचा प्रोजेक्ट आहे जे आम्ही उभा केला आहे। तर ह्याच्या मागचा उद्देश बसवण्याचा हे आहे की असंच आम्ही कमिटी मीटिंग घेतली होती आमची बिल्डिंगची आणि त्यामध्ये आम्ही म्हणजे डिस्कस करताना काही पुढे करू शकतो इनोव्हेशन आपल्या बिल्डिंगमध्ये। तर आमच्या
बिल्डिंगमध्ये काही लोकांनी मेंबर्सनी सजेस्ट केलं होतं हे सोलार प्रोजेक्टचं की आपण करू शकतो का. तर आम्ही थोडं विचार केला ह्याच्यामध्ये आणि नंतर आम्ही डिसाईड केला की चला आपण ॲटलिस्ट ट्राय करून बघूया. तर आम्ही खूप सर्च केल्यानंतर आम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर भेटला आणि आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. पण आता प्रॉब्लेम आता हे आला की याचा खर्च किती होणार ते सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. कारण की आम्हाला असं लोकांना त्रास द्यायचा नव्हता मेंबर्सला, बिल्डिंगच्या मेंबर्सला. तर आम्ही विचार केला असं आता कसं ह्याचा खर्च कम्प्लीट करणार. तर आम्ही विचार केल्यानंतर तसंही आम्ही मेंटेनन्स घेतो आणि त्या सोलारच्या लोकांनीच आम्हाला सजेस्ट केलं की आम्ही EMIच्या रूपात आम्ही बसवू शकतो आणि जे आम्ही मेंटेनन्स घेतो त्याच्यामध्येच आम्ही ह्याचा EMI देऊ. आणि आम्ही इम्प्लिमेंट केलं आणि हा आमचा सोलार आता उभा आहे. आणि आता ह्याचा इम्पॉर्टन्स हे आहे सोलार बसवण्याचा की ह्याच्याने आमचा लाईट बिल, जे कॉमन लाईट बिल आहे आणि जे आम्ही बोरवेल बसवलं आहे ते बोरवेलचं बिल आणि कॉमन लाईट बिल त्याच्यामध्ये खूप जास्त सेव्हिंग होणार आहे. जे आम्ही 15,000 कॉमन आणि जे 15,000 आम्ही बोरवेलचं लाईट बिल आम्ही भरत आहोत तर त्याच्यामध्ये आता हे सेव्हिंग होत आहे. तर टोटल एका महिन्यात आम्ही 30,000 रुपीज आम्ही सेव्ह करत आहोत. प्लस ह्याचा फायदा हे आहे की हे इको फ्रेंडली आहे. आता एवढं छान एन्व्हायरमेंटमध्ये तळेगावात एवढं मस्त आपल्याला ऊन भेटत आहे तर ह्याचा उपयोग आपण करू शकतो. मी बिल्डिंगच्या लोकांना, दुसरे बिल्डिंग आणि जे सोसायटीतली लोक आहेत त्यांना पण हे सजेस्ट करते की ते लोकांना पण हे इको फ्रेंडली सोलार ते वापरू शकतात. त्यांनी पण बसवण्याचा प्रयत्न करावा. त्यांचं पण लाईट बिल आणि प्लस आपण ऊर्जा जे MSCBचे बिल्स आणि इलेक्ट्रिसिटी आहे ते कमी वापरू शकतात. आता तुम्ही सगळ्यांनी सोलार, आमचा बिल्डिंगचा सोलार बघितलं. नंतर मी सिक्युरिटी कॅमेरा बाबत पण बोलले. हा आमचा तिसरा इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट उभा करण्याचा मेन उद्देश आमचा होता. आता गरमी सुरू झाली आहे आणि मे महिन्यात सगळ्यात जास्त आपल्याला पाण्याची कमतरता पॉज करा. आता तुम्ही आमचा सोलारचा प्रोजेक्ट बघितला. कॅमेरा अँड सिक्युरिटी इन्स्टॉलेशन विथ इंटरनॅशनल सर्व्हर्स तुम्ही बघितले. हा आमचा तिसरा इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे. ते आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट. तर हे तुम्ही बघत आहात. आम्ही ह्याला इन्स्टॉल केला आणि आता यूज पण करत आहोत. गरमी सुरू झाली आहे. आपल्याला सगळ्यांना हे MIDC तळेगाव एरिया इथे आपल्याला जास्त पाऊस पण येतो आणि तसंच पाण्याची कमतरता पण ची खूप जाणीव होते. तर ह्याचा मागचा उद्देश होता वॉटर सेव्हिंग, बिईंग इको फ्रेंडली. हा प्रोजेक्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला इन्स्टॉल करताना पण आम्ही खूप डिस्कस केलं की जेव्हा पाऊस येतो तर आम्ही हा पावसाचं पाणी कसं सेव्ह करू. तर आमची बिल्डिंगचे मेंबर्सची मीटिंग झाली आणि आम्ही त्या मीटिंगमध्येच डिस्कस केलं काय करू शकतो. आणि डिस्कस करताना परत आम्ही डिसाईड केलं की चला आपण हे पण इन्स्टॉल करून बघूया. आता ह्याला इन्स्टॉल करताना पण अजून एकदा आम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आली की कसं आपण करूया. तर आम्ही डिस्कस करताना ह्याला पण आम्ही सोसायटीच्या मेंटेनन्समध्ये कसं बसवू शकतो ते आम्ही डिसाईड केलं. आणि ह्याचा खर्च आम्हाला 1 ते 1.5 लाख खर्च आलाय. आणि आता तुम्ही अजून बघताय की आम्ही वॉटर स्प्रिंकलर आम्ही बसवलेले आहेत. त्यामुळे हे तुम्ही जे ग्रीनरी बघताय आमच्या बिल्डिंगच्या परिसरात सगळीकडे ओव्हरऑल बिल्डिंगमध्ये, तर सगळीकडे आम्ही वॉटर स्प्रिंकलर्स
इन्स्टॉल केलेले आहे. त्यामुळे काय होतं, ते ग्रीनरी पण मेंटेन होते, आमचे झाडे पण सुकत नाहीये आणि हा वॉटरचा, हा पाणीचा पण जे साठवतं, रेन वॉटर जे साठवतं जमिनीमध्ये, ते पाणीचा पण उपयोग पडून येतो. थँक्यू.